Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. We are so happy to be with you once again. फार आनंद होतो आम्हाला परत एकदा तुमच्या समोर येऊन. Every time I meet you through the TV, दरवेळेला मी टीव्ही द्वारे तुमची भेट घेतो I'm so happy. आणि मला खूप आनंद होतो. I cannot see you, मी तुम्हाला पाहू नाही शकत, but you can see us. पण तुम्ही आम्हाला पाहू शकता. But I can feel about you. पण मला ते जाणवतं, मला तुमच्या वेदना, तुमचे त्रास मला ते जाणवतात. Because you write to me letters. कारण तुम्ही मला पत्र लिहिता. Some of you send your photos. काही लोक त्यातले तुमच्यातले मला फोटो पाठवतात. So through it all, I come to know who you are. तर त्या सर्वातून मला कळतं तुम्ही कोण आहात. Bible says बायबल म्हणतं in Psalm 115 verse 3. स्तोत्र संहिता 115 त्यातलं 3रं वचन. Our God is in the heaven. He does whatever He pleases. आमचा देव तर आकाशात आहे, त्याला बरे वाटले ते सर्व त्याने केले आहे. Whatever pleases God, He will do for you. जे काही देवाला बरे वाटेल ते देव तुमच्यासाठी करेल. And He has a good heart for you. आणि देवाचं हृदय तुमच्यासाठी चांगलंच आहे. So are you ready to receive this goodness from God? तर तुम्ही देवाकडून चांगुलपण स्वीकारायला तयार आहात का? But before we receive, पण ते चांगुलपण, ते आशीर्वाद देवाकडून घ्यायच्या अगोदर shall we first hear the word of God? सर्वप्रथम देवाचं वचन ऐकायला सांगू. Praise God. देवाला धन्यवाद. You need to have faith in God. तुमचा देवावर विश्वास असला पाहिजे. All things are possible to them that believe. जे लोक विश्वास ठेवतात त्या लोकांना सर्व काही शक्य आहे. So tonight let not your hearts be troubled. म्हणून आज रात्री कुणीही चिंताक्रांत होऊ नका. Great things are in store for you. महान गोष्टी तुम्हा सर्वांसाठी त्याने राखून ठेवल्या आहेत. Be prepared to receive from God. तर तुम्ही फक्त देवाकडून स्वीकारायची, घ्यायची तयारी करा. Let me tell you, एक सांगतो, every Saturday as you come for the meeting, दर शनिवारी तुम्ही लोक जसं या सभेला येता, God's touch will be on your life. परमेश्वराचा स्पर्श तुमच्या जीवनावर असणार हे नक्की आहे. Your countenance shall change. तुमचे चेहरे बदलणार हे ठरलेलं आहे. Your walk will change. तुमचं चालणंही बदलणार, Your talk will change. तुमचं बोलणंही बदलणार And people around you will say, आणि तुमच्या आजूबाजूचे लोक म्हणायला there लागणार, is something glorious about you. काही म्हणा बाबा तुमच्यामध्ये काहीतरी बदलले आणि तुम्ही फार वैभवशाली दिसता, There is something glory shining on you. तुम्ही फार चमकदार दिसायला लागला, अलीकडे तुम्ही बदललाय बाबा. Praise God. Hallelujah. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रिय man has lost the best portion of God because they lost on God. मानवानं परमेश्वरातला चांगला वाटा आणि परमेश्वरातल्या आशीर्वादांचा चांगला वाटा गमावला का? कारण मानवाने परमेश्वरच गमावला. Because when the day God made our first parents, कारण ज्या दिवशी परमेश्वराने या जगामध्ये प्रथम पुरुष आणि प्रथम स्त्री यांना निर्माण केलं, they walked with God. ते दोघे जण परमेश्वराबरोबर चालायचे, They talked with God. ते दोघे जण परमेश्वराशी बोलायचे, They had God's glory upon them. परमेश्वराची चमक, परमेश्वराचं वैभव त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं. But the devil came and deceived them. पण सैतान त्या जागी आला आणि सैतानाने त्या दोघांना फसवलं. And man listened to the voice of the devil. आणि त्या प्रथम पुरुषाने व स्त्रीनं म्हणजे मानवानं सैतानाची वाणी ऐकली. And man lost God's portion. तेव्हापासून मी जे आता म्हटलं ना की मानवानं परमेश्वरच गमावला म्हणून परमेश्वराचे आशीर्वादही गमावले, तो प्रकार सुरू झाला. And what a wasteland man has become. आणि मग मानव किती वाया गेल्यासारखा झाला. Cursed and rebellious and trouble and sorrow has become man's आणि मग portion. मानवाच्या जीवनामध्ये शाप आले, बंडखोर स्वभाव आला, त्रास आले, संकट आली, दुःख आली. There are fights and violence and strife at home. मग मानवामध्ये भांडणं व्हायला लागली, घरांमध्ये भांडणं व्हायला लागली, संघर्ष व्हायला लागले, वादविवाद व्हायला लागले. There is no peace. आणि मग असं होता होता या जगामध्ये आणि शेवटी प्रत्येक मानवामध्ये शांतीच There is राहिली no नाही. joy. आनंद नाही. People have lost smiling. आज लोक हसायला विसरलेले आहेत. They don't know what is joy. लोकांना माहितीच नाही आनंद म्हणजे काय. They don't know what is God. आज मानव हसायला विसरलाय. लोकांना माहिती नाही हसणं म्हणजे काय, देव कुणाला म्हणतात, काही पत्ता नाही. For this very reason, याच कारणास्तव God sent Jesus Christ on this earth. देवाने शेवटी येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं. Jesus came in the sin-infested world. येशू या पाप लागलेल्या जगात आला. He came for us. आपल्यासाठी येशू आला. He came to deliver us from sin. आपल्याला सर्व पापांपासून मुक्त करायला येशू आला. He came to restore your joy back to you. तुमचा गेलेला आनंद तुम्हाला परत करायला येशू आला. He came to restore all that you have lost on this earth. जे सगळं या जगामध्ये तुम्ही गमावलं ते सगळं तुम्हाला परत करायला येशू आला. Jesus came as a savior. येशू अख्ख्या मानव जातीचा मुक्तिदाता बनून या जगात आला. He took the sins of the whole world. संपूर्ण मानव जातीचं पाप त्याने स्वतःवर घेतलं And he died
on the cruel cross. आणि त्या दुष्ट आणि क्रूर अशा क्रुसावर येशू तुझ्या माझ्यासाठी मेला. Wicked people put him on the cross. दुष्ट लोकांनी त्याला क्रुसावर खिळलं. The only holiest person the world had ever seen was put on the cross. अख्ख्या जगाने जो एकच अति पवित्र व्यक्ती पाहिला तो म्हणजे येशू. त्या येशूलाच त्यांनी क्रुसावर खिळला. He had committed no sins. त्याने एकही पाप केलं नव्हतं. He had no sin in him. येशू निष्पाप होता. That is why he could take the sins of the whole world. म्हणून तर तो संपूर्ण मानवजातीचं पाप घेऊन जाऊ शकला. My Jesus was slapped and wounded and beaten. माझ्या येशूला थपडा मारण्यात आला. माझ्या येशूला घायाळ करण्यात आलं, ठेचलं गेलं, जखमा करण्यात आल्या. He was disgraced for us. माझ्या येशूची आपल्या सर्वांच्या पापांखातर लज्जा झाली, अपमानित झाला. Yet he bore it all for us. तरी सुद्धा येशूनं आपल्या सर्वांसाठी ते सगळं सोसलं. And he died on the cross. आणि शेवटी काल्वरीच्या क्रुसावर तुझ्या माझ्यासाठी येशू मेला. And on the third day he rose again. मेल्यानंतर त्याला पुरल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो परत जिवंत झाला. Death could not hold him. Grave could not hold him. Satan could not hold him. Wicked people could not hold him. मरण त्याला धरू शकलं नाही, कबर त्याला धरू शकली नाही, दुष्ट लोक त्याला धरू शकले नाही, शेवटी सैतान त्याला धरू शकला नाही. Today he is alive. आज येशू जिवंत आहे. Over all power and principality. सर्व सत्ता आणि सामर्थ्यांपलीकडे जाऊन येशू आज जिवंत आहे. He is alive forevermore. कायमचा जिवंत आहे येशू माझा. To wipe away your tears. तुम्हा सर्वांचे अश्रू पुसायला येशू जिवंत आहे. To shed light in your darkness. तुमच्या अंधारामध्ये प्रकाश पाडायला येशू जिवंत आहे. He has come. तो आला आहे. You know, one daughter came here on to give the testimony. एक मुलगी आज इथे साक्ष द्यायला आली होती. What did she say? त्या मुलीनं काय सांगितलं? I lost my eye. माझा डोळा गेला म्हणाली. And slowly she was losing. She had little sight, but she was slowly losing her sight. डोळा जड झाला होता. डोळ्यातनं सारखं पाणी येत होतं. डोळ्यासमोर काळं झालं होतं आणि त्या डोळ्यानं तिला मग हळूहळू नीट दिसत नव्हतं. She tried every doctor. तिनं सांगितलं मी सगळ्या डॉक्टरांकडे गेले, हैदराबादला गेले, चेन्नईला गेले, पटण्याला गेले, बिहारला गेले, सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन मी उपचार घेतले. They said सगळे म्हणाले very slowly you will lose your vision. तुला या आजाराचा काही इलाज नाही, तुझा डोळा काही परत यायचा नाही, तुझा डोळा काही कधी बरा व्हायचा नाही. But she came for the meeting. आणि म्हणे असं झालं की 2009 मध्ये कधीतरी ती मुलगी आपल्या इथे शनिवारच्या सभेला आली. Jesus touched her eye. पहा येशूनी तिच्या डोळ्याला स्पर्श केला. And today she is healed. आज ती बरी झाली. ती म्हणते मी एका न्यूज चॅनल मध्ये कामाला आहे. 12 तास कम्प्युटरचं काम ती पोरगी करते. Mercy of God. देवाची दया किती मोठी आहे. They didn't do anything for God. त्यांनी देवासाठी काही केलेलं नव्हतं, But yet God had mercy on them. तरी देवाने त्यांच्यावर दया केली. ते म्हटले आम्ही शनिवारच्या सभेच्या वाऱ्या केल्या. God so loved the whole world देवबापाने जगावर इतकी प्रीती केली that He gave Jesus for you. की येशू ख्रिस्त त्याने संपूर्ण जगासाठी, तुझ्यासाठी, माझ्यासाठी, सर्वांसाठी पाठवला. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. मग एक हात वर कराल, One hand placed on the afflicted part of your body. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा And pray with me. आणि माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा, I come to you. माझ्या देवा मी तुझ्याकडे येत आहे. I'm a sinner, मी Lord. पापी आहे प्रभू. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me and wash me. मला साफ कर, मला धुवून काढ, Make me totally clean. मला पूर्णपणे स्वच्छ कर. Oh Jesus, माझ्या येशू, my life is in a mess. माझं जीवन बर्बाद झालं. I have no peace. मला शांती नाही, I have no joy. माझ्यामध्ये आनंद नाही. Oh God, forgive me. प्रभू मला क्षमा कर. Wash me by your blood. तुझ्या रक्तानं मला धुवून काढ, Make me totally clean. मला पूर्णपणे स्वच्छ कर. Come into my heart. माझ्या हृदयात ये, Change my life. माझं जीवन बदल. Help me, Lord. मला मदत कर प्रभू. Come on, tell him, tell him, tell अशा him. रीतीनं सगळ्यांनी प्रभूला सांगा. Tell him right now. सगळ्यांनी प्रभूला सांगा. The Lord is coming in your life. परमेश्वर तुमच्या जीवनात आज येत He आहे. is coming in your midst. तुमच्यामध्ये आज देवबाप उतरलाय. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोग I command मी you. आज्ञा करतो In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Leave. सोड. Your sickness is going. तुमचे आजार चालले. God's power is upon you. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर आलंय. Something is happening in your body. काहीतरी तुमच्या शरीरामध्ये होत आहे. Call, call, call. सगळ्यांनी त्याचा धावा करा. Call, call, call. सगळ्यांनी प्रभूचा धावा करा. He is touching your body. तो तुमच्या देहाला स्पर्श करत आहे. From today, आजपासून those who are smoking will smoke no more. जे सिगरेट पित होते ते पिणार नाहीत. Those who are drinking will drink no more. दारू पित होते ते पिणार नाहीत. Those who are doing drugs will no more take drugs. ड्रग्ज घेत होते ते घेणार नाहीत. Be blessed in the name of Jesus. म्हणून येशूच्या नावात आशीर्वादित Be व्हा. blessed in the name of Jesus. त्या महान येशूच्या नावात आशीर्वादित Be व्हा. blessed in the name of Jesus. येशूच्या नावातच आशीर्वादित व्हा.
आपका नाम? अंजू कुमारी। हम बिहार पटना से आ रहे हैं और मेरे आँख में 2005 से ही ग्लूकोमा हो गया है और कॉर्निया भी पूरी तरह डैमेज हो गया है। यहाँ हैदराबाद, न्यू दिल्ली, पटना, चेन्नई सब जगह दिखाने के बाद डॉक्टर यही बोले कि पूरी दुनिया में इसका कहीं इलाज नहीं है, ये ऐसा ही रहेगा और मतलब पूरी तरह ये डैमेज हो जाएगा। आपको क्या क्या तकलीफ होने की? मेरी आंखें जो थी ये खुलती नहीं थी, बिल्कुल बंद रहता था और आंख पूरा सूजा हुआ रहता था। बहुत दर्द होता था, आंसू हमेशा निकलते रहता था। बहुत तकलीफ होती थी, बहुत तकलीफ होती थी। मतलब इतनी तकलीफें होती थी, मतलब अंदर से मन करता था हम खुद को ये कर दे, खत्म कर दे। आप क्या काम करते हैं? हम न्यूज़ चैनल में हैं, VT एडिटर। 10-10 घंटे 12 घंटे कंप्यूटर पे काम करते हैं। यहाँ चर्च में कभी से आते हैं? चर्च में हम 2009 से। आपको कैसा महसूस होता है? आँख में अभी क्या बदलाव है? बहुत बदलाव हुआ है, बहुत ही ज़्यादा बदलाव हुआ है। मेरी आंखें अब पूरी तरह खुल गई है और ये कलर जो वाइट था वो अब धीरे धीरे कलर हो रहा है, मतलब ब्लू आ रहा है। और मेरे आँख से पानी जो गिरता था, मेरे हाथ में टिश्यू पेपर 24 आवर रहते थे, पर अब मेरे आँख में से एक बूंद भी पानी नहीं निकल रहा है। दर्द बिल्कुल ख़त्म हो गया है और अभी हम 12 घंटे काम करते कंटिन्यूस। इसके पहले आप वो काम नहीं कर सकती थी? करते थे पर बहुत तकलीफ होती थी, बहुत तकलीफ में करते थे, पर अभी बहुत अच्छे से करते हैं, बिंदास होके करते हैं। और पिछले महीने मेरी शादी हुई है 28 मई को और ये सब प्रभु यीशु की वजह से ही हुई है। आज जो कुछ भी है मेरे पास सब प्रभु यीशु की वजह से ही है। खूप दुखत होतं आणि असं चालताना कुठं घरात काम करताना पण चक्कर येऊन मी अशी पडायची आणि पूर्ण शरीर दुखायचं, खूप म्हणजे खूप त्रास व्हायचा। असं वाटायचं काय करावं काय नाही। चर्चला यायला लागल्यापासून मी 4 आण्याची सुद्धा गोळी खाल्ली नाही। आणि आता बरं वाटतं तुम्हाला? येशूने तुम्हाला बरं केलं? लिव्हर बदलावं लागेल, पण माझी परिस्थिती नव्हती तशी। ते काय बदलायचं म्हणजे मुली काम करतात आणि त्याच्यावर घर चालतं, त्यामुळे बरोबर. पायावर पण प्रचंड सूज यायची. नव्हतं एवढी सूज राहायची पायावर आणि पोट पण फुगलेलं कधीपासून? राहायचं। ते 3 वर्षापासून, पण आता मी 4 महिने झाले इथे। आणि त्यावेळेस त्यांना त्याच वेळेस ICU मध्ये भरती केलं, पण त्या ICU मधून एक शनिवारी ते आपल्या सभेला आले. हो बरोबर आहे। मग काय झालं? मग इथं पहिल्या शनिवारी मला एकदम चमत्कार झाला की मी एवढी सिरियस असताना सुद्धा मी इथं आल्याबरोबर पडले आणि मी अगदी पळत सुटले घरी। बघा, एवढा चमत्कार झाला प्रभू येशूने तुम्हाला बरं केलं. बरं केलं, नाही तर मग मेली असं। Can you hear this testimony? She's saying, I was going to die. आशा सोडून दिली होती सगळी घरच्यांनी अगदी। Thank you, Jesus. Lord, I thank you for healing us. बस